आकाश डुमणे जखमी प्रकरणात व्हीआयपी काफिल्याचा कोणताही संबंध नसल्याचे डीसीपी राहुल मदने यांनी स्पष्ट केले आहे। तर आकाश डुमणे यांच्या पत्नीच्या पहिल्या पतीकडून मुलाची व्यवस्थित देखभाल होत नसल्याच्या कारणावरून ऐच्छिक मंदिर गल्ली परिसरात वाद झाला। तर त्यानंतर जखमी आकाश रस्त्यावर ऑटोने रुग्णालयात जाण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांच्या जखमेतून रक्त रस्त्यावर पडलेले दिसून आले। त्यामुळे व्हीआयपी काफिल्याबाबत गैरसमज निर्माण झाल्याचे राहुल मदने यांनी सांगितले। तर या प्रकरणातील आरोपी गणेश वानखेडे याला अटक करण्यात आली असून सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीबाबत पोलिसांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले आहे। याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो आकाश डुमणे म्हणून जो जखमी आहे त्याच्या पत्नीचा जो पहिला पती आहे आणि त्या मुलाला त्याच्या व्यवस्थित सांभाळत नाही, याच्यावरून हा वाद झाला होता। हा वाद ऐच्छिक मंदिर गल्ली आहे त्या ठिकाणी हा वाद झाला होता। त्या ठिकाणी तो जो जखमी आहे तो रोडवरती नंतर ॲटोसाठी हॉस्पिटल जाण्यासाठी त्या ठिकाणी आला होता। परंतु सदरची जी काही व्हीआयपी कॉन्वॉय मुवमेंट होती ऑलरेडी मुवमेंट त्या रोडनी होऊन गेलेली होती। त्यानंतरचा सदरचा जखमी व्यक्ती हा ॲटो पकडण्यासाठी त्या ठिकाणी आला। त्यामुळे रोडवरती त्याचं जे जखमेतून रक्त येणारं ते रक्त त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसत होतं। त्याच्या अनुषंगाने कुठंतरी मिसकम्युनिकेशन या ठिकाणी झालेलं दिसतं। त्यामुळं व्हीआयपी मुवमेंट आणि सदरचा वाद याचा कोणताही त्या ठिकाणी संबंध दिसून येत नाही। आणि सदर घटनेचा जो गणेश वानखेडे म्हणून आरोपी आहे तो आरोपी सुद्धा मी अटक केलेला आहे। नाही, सदर घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत जो बडगद चौक एरिया आहे ते एरियामध्ये ह्या घटना घडलेली आहे। आणि जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही, परंतु जी बातमी जी व्हायरल झाली होती त्याच्या अनुषंगाने जे काही व्हॉट्सअपवरती मिसकम्युनिकेशन झालं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी जो मीडिया ग्रुप आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन पण केलेलं आहे। त्यामुळे अशी काही घटना झालेली नाही आहे आणि तशा स्वरूपाच्या न्यूज सुद्धा कोणी देऊ नये। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल भोंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।